माझं गाव बदलत आहे. खरजई. एकेकाळी खरूज हा आजार संसर्गजन्य म्हणून पसरायचा. त्याचे निदान खरजई गावात व्हायचे. त्यामुळेच खरूज घालवणारे खरजई असा हा प्रवास आहे. शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात 13 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची मुहूर्तमेढ झाली आहे. बारो नावाचा तलाव असून आयमाय देवीच्या यात्रेत खरजईकर एकत्र येतात. आमदार साहेबांनी जे आमच्या गावासाठी कामे दिली, फ्लॉवर ब्लॉक, स्मशानभूमीतील शेड, काँक्रिटीकरण, रस्ते, पाणी पुरवठा योजना, पंढरपूर यात्रेसाठी भाविकांची सोय करून दिली. आजपर्यंत कोणी काही दिले नाही, ते एवढे दादांनी कामं दिले. येणाऱ्या निवडणुकीत दादांच्या पाठीमागे आमचं संपूर्ण गाव उभे राहील. कोरडवाहू शेती अधिक असून मजूर वर्गही आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत गावात विकास कामे केली आहेत. निधी मिळवून दिल्याने बहुतांशी कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यामुळेच गेल्या वर्षीच्या गंभीर दुष्काळाचे अनुदान मिळाले आहे, असे येथील शेतकरी आवर्जून सांगतात. खरजई येथे सिमेंट रस्ता, पेवर ब्लॉक बसवण्याच्या 2 कामांसाठी 15 लाख रुपये मंजूर असून कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 15 लाखांच्या निधीसह आणखी एक काम पूर्ण झाले आहे. पेवर ब्लॉक बसवण्यासाठी रुपये 10 लाखांचे काम देखील पूर्ण आहे. स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामांसाठी रुपये 10 लाखांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. व्यायामशाळा बांधकामासाठी रुपये 7 लाखांचा निधी वापरून काम पूर्ण झाले आहे. तसेच शाळा दुरुस्तीचे रुपये 3 लाखांचे काम पूर्ण झाले आहे. खरजई शिवारातील 419 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रुपये 66,78,140 जमा करण्यात आले आहेत. 20वा ते स्मशानभूमी काँक्रीट रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. खरजई पाणी पुरवठा योजना रुपये 74,19,000च्या मंजूर निधीसह प्रगतीपथावर आहे. हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत पाटणादेवी ते टेकवाडे रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 150 कोटींचा निधी मंजूर आहे. पातोंडा ते खरजई रस्ता सुधारण्यासाठी रुपये 7,30,00,000चा निधी मंजूर आहे. करगाव ते खरजई रस्त्याच्या सुधारणा कामासाठी रुपये 1,50,00,000चा निधी मंजूर आहे. तसेच आणखी एक करगाव ते खरजई रस्ता सुधारण्यासाठी रुपये 1,50,00,000चा निधी मंजूर आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी युवकांना सामाजिक कामांची दिशा देण्यासाठी रायगडवारी उपक्रम सुरू केला. यामुळे त्यांच्यातील शिवछत्रपतींच्या मावळ्याचे दर्शन होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना त्यांनी दाखवलेला मार्ग चालणारे आमदार मंगेशदादा चव्हाण हे दुसऱ्यांदा विजयी होतीलच, असे खरजईचे ग्रामस्थ एका सुरात सांगतात. आमच्या गावात जे आतापर्यंत काम झाले नाही, ते इतके काम छान झाले आमच्या गावामध्ये की रस्ते नव्हते, तर इतके सुंदर रस्ते बनवले की म्हणजे आता परत आम्हाला त्या रस्त्यांची आवश्यकता नाही. इतके छान रस्ते त्यांनी बनवले. पाण्याची सुविधा वगैरे सर्व कामं केले की आजपर्यंत कुणीही केले नाही. इतके कामं आमदार साहेबांनी केली, त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. म्हणून गावकरीच म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.